कुठेतरी झालाय. अगदी थोडेसे अडथळे आले, त्या अडथळ्यांवरती मात करत असताना अडथळ्यांच्या छातीवरती पाय देऊन ही स्पर्धा अगदी भव्य आणि दिव्य सजवली जाते. खेळपट्टी जर का पाहिले तर अगदी पिंक 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 फट्टा आजूबाजूला पिंकी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होईल अगदी लवकरच सुरुवात. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एंट्री केली आहे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. ही मानाई देवी स्पोर्ट्स संपर्क संघाची वन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकिंग वरती सनी आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा बकासूर सूरज पवार दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये पृथ्वीराज यादव या नावाची चर्चा अगदी पाटण तालुक्यापासून साता समुद्राच्या पलीकडे नेऊन पोहोचली आहे आणि त्यांनी ते पोहोचवण्याचं काम अगदी सुरेख केलंय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल इथे ट्रॅव्हल होतोय. पहिलाच बॉल अगदी क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टप्पा 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 जाईल सीमारेषा बाहेर. चेंडू फराळ. मिळतील धावा 4 चौकार. काय सुरुवात झाली आहे. दमदार सुरुवात. स्वागतीय सुरुवात. स्वागतीय चौकार आणि 4 ने अकाउंट केले ओपन. जिथे पहिल्या बॉलवर सनीने मात्र आपला क्लास दाखवला. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटीफुल. बॉल जाईल पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले. पृथ्वीराज यादव बॉलिंग ट्रॅक वरती असताना सनी त्याच्या विरोधामध्ये प्रहार करतोय. मला भय नाहीये की समोर किती मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला मी कसा पेलू शकतो, त्याला वळसा कसा घालू शकतो, हे माझ्या दिमागामध्ये मात्र मी खोचलंय. ओहो, यावेळेस सटीक होता. थोडासा वाईटच्या दिशेने प्रवास करणारा हा बॉल मात्र सरळ निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. 22 रुपयामध्ये 1 धाव मिळेल, परंतु चेंडू तितका चांगला होता. यष्टीरक्षक तिथे प्रयत्न केला परंतु बॉल त्याला भेदून निघून गेला. कमी गतीचा हा बॉल शरीराचा वेध घेतोय. दिशा दिली. बॅटचा फेस अगदी शेवटच्या क्षणाला ओपन केला. सूरज पवार ऑन स्ट्राइक. हो, खोलवा टप्प्याचा बॉल अगदी सटीक होता. थोडासा खाली ठेवला होता. खोदून काढत असताना मात्र हा चेंडू बॅटची स्लाइस घेऊन चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. धाव तिथे मिळेल 1. 2 चौकार आले. त्यानंतर पृथ्वीराज यादवचा कमबॅक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. इथे मात्र फटका फासला की काय. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सी कॉर्नरला. तिथे मात्र गफलत होते, चुकी होते. चेंडूने मात्र दिला क्षेत्ररक्षकाला चकवा आणि बॉल गेला सीमारेषा बाहेर. या षटकामधला 3रा दमदार चौकार. षटकाची झाली समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती जोडल्या 15. येस पंच. बॉलिंग करणाऱ्या टीमला 3 धावांनी पॅनलाइज केलं जात आहे. पृथ्वीराज यादव जो 1 षटक हाताळल्यानंतर त्याच्या दुसऱ्या स्पर्धेसाठी निघून गेला.
तिथे मात्र जावली प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून खेळत असताना त्याला तिकडे जाणं गरजेचं वाटलं आणि तो तिकडे गेला. तिथे पंचांना मात्र हा निर्णय पटला नाही, तर पंचांनी नियमानुसार तिथे दंडित केलं जाते बॉलिंग करणाऱ्या टीमला 3 धावाने. पंधरा धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ मानाई देवी स्पोर्ट्स सम्राट पेनल्टीच्या धावा अगदी शेवटीला ऍड केल्या जातील, जोडल्या जातील याची दक्षता घ्या. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. चांगला चेंडू इथे हा पंपूल केलाय आहे क्षेत्ररक्षक आम्ही तिथे सुखी होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होतंय. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली दमदार. सनीने मात्र टोलवलेला हा बॉल सरळ चाललाय अमितच्या हातामध्ये. तिथे अमित सुखी करत नाहीये, केला जातोय सनीला चले जावचा इशारा. पहिल्या विकेटचं पतन. चला लगेच स्पीडली मॅच चालू ठेवायची आहे. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सागर पवार पहिलाच बॉल आडव्या बॅटने सापट मारली. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एका धावेवरती थांबले, एका धावेवरती समाधान मानलं. रेस कोणत्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जिथे पहिला चेंडू अगदी सेन्सिबल रित्या खेळून काढला सागर पवार. कमी गतीचा हा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक प्रयत्न करत असताना मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते. इथे मात्र चेंडू जमिनीवरती आढळतोय आणि धाव मात्र तिथे थांबवली. चेंडू निर्धाव येते, परंतु सूरज पवारला जीवनदान मिळते. यष्टीरक्षकाचा प्रयत्न पडला अपुरा. त्यानंतर हा चेंडू मैदानावरती पडला. यावेळेस वेग वाढवला आहे क्षेत्ररक्षक. शॉट मिडला तिथे नितीन वरंडे चुकी करत नाहीये. नितीन वरंडेने पकडला सूरज पवारचा झेल. संपला तिथे त्याचा खेळ. महत्वपूर्ण खेळाडू दुसऱ्या क्रमांकावरती बाद होतोय. सूरज पवार मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हो, पहिला बॉल अगदी वेग फार होता. पहिला टप्पा ओळखला. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी जिथे आपल्याला प्रवीणची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्याचा मानस त्याचा पुरेपूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथे धावा थांबल्या. धावाला ब्रेक लागला. अंकुश लावलाय धावफलकावरती. हो, कमी गतीचा हा बॉल. इथे मात्र डेंजर एंडला आहे खेळाडू, परंतु एक धाव थांबवू शकले नाही. एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली. तिथे स्वतःला वाचवलं. शेवटच्या बॉलवरती मिळाली 1 धाव. या षटकामधून धावा खर्च झाल्या फक्त 2.
आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 17 2 गडी बाद संघ मानाई देवी स्पोर्ट्स आमरग. चला तिसऱ्या षटकाला आपण लगेच सुरुवात करूया. मॅच अगदी स्पीडली चालू ठेवूया कारण की पहिल्या क्रमांकाचा सामना अगदी वेळेवरती आपल्याला संपवायचा आहे. तिथे मात्र दोन्ही बाजूनी खेळ अगदी आटातटीचा आणि चुरशीचा चाललाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न अगदी डोळ्याच्या समोरून हा चेंडू शिट्टी वाजवत चाललाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली. चेंडू अगदी डोळ्याच्या समोर आला. फलंदाजाला केलं टाटा बाय बाय आणि गेला. पाठीमागे तिथे धाव मिळाली तुम्हाला एक. यष्टीरक्षक मात्र इथे प्रयत्न करत असताना वारंवार त्याचे प्रयत्न फसले जात आहेत. एक महत्वाची धाव तिथे खर्च होते. कमी गतीचा हा बॉल फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षकांनी एकमेकांना आवाज दिलाय परंतु तो आवाज कामी आलेला नाहीये. चेंडू हातावरती दुसरा टप्पा आदळतोय आणि तिसरा टप्पा जमिनीवरती आदळल्यानंतर 1 धाव पूर्ण केली जाते. फटका फसला होता. एलिव्हेशन चेंडूवरती जास्त होतं. कॉलिंग देखील चांगलं झालं होतं परंतु प्रयत्न ठरला अपुरा आणि धाव मिळाली 1. आणखीन एक कमी गतीचा बॉल परंतु सागर पवारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर तिथे सागर पवारने भिरकावून दिला. आजच्या दिवसातील पहिला आई जन्नाई देवी चषकामधील पहिला दमदार षटकार सागर पवारच्या बॅटमधून. पुढे सरसवायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. चुकी करते. बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला तितका वेग होता. या फटक्यावरती देखील तितकाच वेग होता आणि अगदी वेगाने बॉल गेला. टप्पा 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 सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. 29 धावा धावफलकावरती. चौकार षटकारांची आतिषबाजी चालू झाली. सागर पवार जशी ज्याला स्ट्राईक मिळाली संधी मिळाली त्याने चौकार षटकार मारायला सुरुवात केली. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. कमी गतीचा हा बॉल. याही वेळेस सागर पवार आपली पॉवर दाखवत असताना या बॉलला फेकून दिलाय. काव कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. ब्रँडेड षटकार डब्यामध्ये आणलीये पोळी भाजी आणि सागर पवार करतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी. काय खेळ रंगलाय सागर पवारचा. समीकरण आपण पाहतोय. षटकार चौकार षटकार. एकेरी दुहेरी धावा थांबल्या. चौकार षटकार यायला लागले. प्रत्येक जागेवरून मात्र इथे आता कानमंत्र आला गोलंदाजाला. आणखीन एक कमी गतीचा बॉल. यावेळेस थोडासा कट झालाय. बॅटची टॉपेज घेऊन हा चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. फेकी अगदी चुकीच्या दिशेला झाली आपण पाहतोय. दोन धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या. पुन्हा एकदा थांबलेल्या धावांना तिसऱ्या षटकामध्ये उदय देत असताना मात्र चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग.
37 धावा धावपलकावरती. 37 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स फ्रॉम टीम मानादेवी स्पोर्ट्स अमरक. 2 षटकार 1 चौकार या षटकामधून आपल्याला पाहायला मिळाल्या, जिथे जास्तीत जास्त धावा खर्च झाल्या. युवराज ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचं षटक हाणामारीचं. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चांगला होता, चुकी होते परंतु पाठीमागून बॅकअप येतोय. बॅकअप तिथे महत्वाचा. प्रवीण आलाय पाठीमागे. 2 धावा खर्च झाल्या परंतु 2 धावा रोखल्या. जर का हा चेंडू पाठीमागे गेला असता तर इथे 4 धावा आपल्याला निश्चित पाहायला मिळाल्या असत्या, परंतु 2 धावा तिथे बॅकअपने थांबवल्या. प्रवीणचा चांगला बॅकअप होता. चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी कट झालाय. वाईटची लाईन घेऊन हा चेंडू सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. कमी गतीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एका धावेवरतीच थांबतील, कारण की सागरची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागली आहे. त्याने बोलकी केली आहे, त्याला संधी मिळणं फार गरजेचं आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला. शेवटच्या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू बाकी असतील आणि 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीचं टार्गेट इथे सेट केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच रंजक आणि तितकंच इंटरेस्टिंग असेल. आइए जनाब, आपका भी स्वागत है. 4थ्या षटकामधील पहिला चेंडू फेस करत असताना सागर पवारने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये या बॉलला फेकून दिलाय. 6 धावेंसाठी दणदणीत षटकार. ज्याच्या बॅटला चढली आहे चांगलीच धार तो सागर पवार मैदानाच्या आतमध्ये आपलातून खेळी करतोय. 47 धावा धावपलकावरती. हो, कमी गतीचा हा बॉल. टप्पा अगदी योग्य होता. पुढे सरसवायचा प्रयत्न त्याचा तिथे मात्र फसला जातोय. चेंडू निर्धाव येते. चांगला कमबॅक. हो, चांगला बॉल. त्याच्यावरती फटका फसला होता. धावचीची संधी. चेंडू इथे पाठीमागे जात असताना सागरनी मात्र लगोलग जागा सोडली आहे. नाही, इथे मात्र 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जातात आणि तिसरीचा प्रयत्न देखील इथे सक्सेसफुल होतोय. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये, दुसरीचं तिसरीमध्ये, अशा आल्या 3 धावा. पहिल्या डावाचा खेळ इथे थांबल्या. 4 षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा जोडल्या जातात. 50 पॅनल्टीच्या 3 धावा आपण इथे ऍड करतोय. 53 धावा धावपलकावरती आणि 54 धावांचं टार्गेट इथे तुम्हाला पार करायचंय. 54 धावा बनवायच्या आहेत, 54 धावा मिळवायच्या आहेत. चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि तुम्हाला मिळवायच्या 54. चला नेक्स्ट मॅच मी टॉस साठी आपल्याला विनंती करतो. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी विपक्ष न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस साठी यायचे अशी आपल्याला विनंती. मी तुम्हाला पहिला आणि शेवटचा कॉल देतोय. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी विपक्ष न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. टॉस केला जाईल. दुसऱ्या सामन्याचा साखळी सामन्याची लढत आपण पाहिन.
इथे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. या क्षणी आपले असे आपण टॉस घेऊयात. टॉस आपण आजच्या दिवसातील पहिल्या गटातील दुसरी मॅच साखळी सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढले जातील. एका बाजूला न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स शिंगमोडेवाडी बनपोरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शनीदादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. भैरवनाथ एलेवन शिंगमोडेवाडी संघाचा कॉल आहे. काटा होता कॉल आणि छापा आलाय. निर्णय पेंडी राहील तर पुढील चर्चा आपण करू शकत नाहीये. एक फोटोशूट केला जाईल. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला आपण देऊयात. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर निर्णयाची अंमलबजावणी आपण लगेच करायची आहे. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी संघ नाणेफेकी जिंकलाय. आपल्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच करा आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा अशी आपल्याला विनंती. चला लगेच मॅच आपण अगदी स्पीडली चालू ठेवायची आहे. आपण पाहतोय वरपेवाडी गावच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. ही स्पर्धा खेळवत असताना कित्येक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालंय. कित्येक खेळाडूंनी मात्र या स्पर्धेमधली आपली नावलौकिकता वाढवत असताना आता आपण 5व्या पर्वामध्ये खेळतोय. वरपेवाडी गावच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. पहिला डाव संपन्न झाला आणि दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होतीये. पहिलाच बॉल निलेश माने. हो इथे वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय गॅदर केलं जात आहे, काय आत्मसमर्पण आपण पाहतोय, काय प्रयत्न आपण पाहतोय. निलेश माने बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण डेंजर एंडला आहे. खेळाडू हो इथे मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पहिली धाव घेत असताना मात्र क्षेत्ररक्षकांनी आपला क्लास दाखवला. चेंडू गॅदर करून अगदी वेगाने फेकी योग्य दिशेला. तिथे मात्र फलंदाजाला केला जातोय चले जावचा इशारा. पहिला महत्वाचा खेळाडू इथे बाद होतोय. प्रवीण बॅक टू द डगआउट.
बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. वैभव पवार चेंडूच्या खालती चुकी करतोय. चेंडू पाठीमागे येतोय. अगदी आपण पाहिलं तर सनी देखील चुकी करतोय आणि सीमार हेच्या अगदी इंचभर आतमध्ये तळमळ करत असताना उचलून फेकी करेपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हो, गोलवा टप्प्याचा सटीक होता. इथे मात्र फक्त आणि फक्त बॅट स्विंग झालीये. चेंडूचा आणि फळीचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव निर्धाव निर्धाव. आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक होता शॉर्ट मिडच्या डोक्यावरून चेंडू डीपला येतोय. डीप मिड वाईट लॉंग ऑन वरून फेकी होते तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण झाली. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज धावफलकावरती धावा जोडल्या 3. 1 गडी बाद संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा हा बॉल. शैलेश आहे तिथे. शैलेशच्या विरोधामध्ये अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. या बॉलला मात्र शैलेशने फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा 6 धावा षटकार. हो, यावेळेस बॅटची वरची स्लाइस शीर्षकाने प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल सरळ डी झोन मध्ये ट्रॅव्हल होते. 11 धावा धावफलकावरती. पुढे येऊन बिरकावून दिलाय आहे क्षेत्ररक्षक. ओहो, वड कॅच. कॅच होईल का? नाही. ते मात्र काय प्रयत्न राहिला. सुरेख प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा परंतु अगदी शेवटच्या क्षणाला तो प्रयत्न मात्र इथे ढासळतोय. परंतु सुरेख प्रयत्न 100% एफर्ट्स देत असताना मात्र ही कॅच इथे ड्रॉप होते. आणखीन एक चांगला बॉल. त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. धावा देतील तितक्या चांगल्या मिळतील. 4 मिळतील. 4 धावा. नो बॉल होता. नो वरती मिळाल्या 4 म्हणजेच एकूण 5 धावा इथे जोडल्या जातील आणि फ्री हिटची नामी संधी जिथे मात्र शैलेश कडे चालून आली आहे. शैलेशच्या बॅट मधून एक मोठा फटका म्हणजे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्या षटका त्याच खेळाडूकडे त्याच फलंदाजाकडे फ्री हिटची नामी संधी चालून आली आहे. फ्री हिट वरती मात्र त्याला आपले हात खोलावे लागतील. चांगला स्ट्रोक. आणखीन एक पंचांचा हात वरती झालाय. नो बॉलचा इशारा आलाय. पुनश्च नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाज मात्र वारंवार ओव्हरस्टेप करत असताना मात्र पंच त्या चेंडूला नाकारतायत. आता मिळाल्या 3 धावफलक जो जिथे थांबला होता तो अगदी वेगाने पुढे सरकायला सुरुवात झाली.
22 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल फ्री हिटचा. थोडासा पुढे होता, खाली ठेवला होता, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतोय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाजांनी जागा सोडल्या. फेकी देखील अगदी चुकीची झाली आहे, परंतु शैलेश थांबलाय, तो उभाय, तो दमलाय, त्याला धाप लागलाय, तो धावू शकत नाहीये. इथे बघता बघता 4 धावा देखील आल्या असत्या, परंतु शैलेश 2 धावा घेऊन जागेवरती थांबला. 24 धावा धावपलकावरती 2 षटकांच्या अखेरीस एक गडी बाद संघ ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे. 12 चेंडूंनी अजूनही 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 मध्ये बनवायच्या 30, 24 धावा धावपलकावरती. सुरेश पवार पहिलाच बॉल अगदी खोलवा टप्प्याचा. सागर तिथे मात्र चेंडू शोधतोय. एका धावीवरती थांबले. शैलेशने मात्र स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली आहे. स्वतः संपूर्ण संघाची जबाबदारी स्वीकारत असताना त्यांनी एका धावेवरती समाधान मानला आणि थांबला. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी जागेवरून या बॉलला सरळ दिशेत खेळून काढले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. एक चिकी धाव इथे पूर्ण होते. सव्वीस धावा धावपलकावरती. एक मोठा फटका इथे फार गरजेचा असेल. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, अगदी दिशा दिली. डेंजर एंडला आहे खेळाडू, परंतु इथे एक धाव रोखू शकले नाही. एक धाव अगदी वेगाने पूर्ण झाली. यानंतर भैरवनाथ दिलवंत शिंगमोडेवाडी संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर आपण तयार राहा. यावेळी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. बॉल जाईल त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. अगदी मस्तक पे दस्तक देत असताना हा बॉल, आणि त्या बॉलला पाठवले शैलेश पवारने 6 धावींसाठी. तेहतीस धावा धावपलकावरती आणि आणखीन एक मोठा स्ट्रोक, आणखीन एक चांगला फटका आणि आणखीन एकदा पुनश्च बॅक टू बॅक लगातारचा दुसरा दमदार षटकार.
जिथे मात्र सामना फसल्यासारखा वाटत होता, इथे मात्र सामन्याचे धागे दोरे हातामध्ये पकडून शैलेश पवारने मात्र सामना मोकळा केलाय. 7 मध्ये बनवायच्या आहेत 15. 7 चेंडू 15 धावा. ओव्हर नंबर 3 हा शेवटचा बॉल. चांगला असतो, गॅप शोधला, गॅप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय. हे क्षेत्ररक्षक जाईल त्याच्या डोक्यावरून. बॉल सीमा रेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. चौकार. जिथे मात्र कुठेतरी वाटलं होतं की हा सामना हातामधून निसटतोय की काय, हा सामना आपल्यापासून दुरावतोय की काय, परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 12 चेंडू 30चं समीकरण आता मात्र कुठे येऊन ठेपलंय. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 11. 6 मध्ये बनवायच्या आहेत 11. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा आणि 6 चेंडू 12-30चं समीकरण इथे येऊन थांबलंय. सूरज पवार वरती प्रहार करत असताना मात्र शैलेशने आपल्या नाबाची उंची वाढवली आहे. वैयक्तिक 11 चेंडू फेस करत असताना 35 धावांची खेळी नाबाद आतापर्यंत त्याची राहिली आहे. काय बॅटिंग करतोय. श्रेयस कदम. श्रेयस पवार बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये बनवायचे आहेत 11. पहिल्या डावाची इथे शेवटची ओव्हर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शैलेशनी मात्र धावता धावता इशारा केलाय, तिथेच थांब, कारण की मी तिथे स्ट्राइक वरती थांबणार आहे, मी सामना संपवणार आहे, असा मानस त्याच्या मनामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून आलाय. 5 मध्ये बनवायचे आहे 10. पहिला चित्त थरारक सामना मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. आटातटीचा, चुरशीचा आणि काटा किर्र लढत मैदानाच्या आतमध्ये लढते. हो, खोलवा टप्प्याचा बॉल सरळ दिशेत खेळून काढलाय. निलेश माने तिथे आहे, परंतु शैलेश पवारने थांबवलाय. तिथे धाव घेत नाहीये. हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे, हा कॉन्फिडन्स फार गरजेचा आहे. 4 मध्ये बनवायचे आहे 10. माझ्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, अनुभव आहे. त्या अनुभवावरती उभा राहून मी आतापर्यंत सामना इथपर्यंत आणलाय आणि इथून पुढे नेण्याचं काम देखील मी करतोय. नाही, थोडासा प्रेशराइज आहे, थोडासा प्रेशराइज आहे. गोलंदाज पंचांनी या चेंडूला नाकारलाय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. समीकरण आणखीन थोडस लूज झालंय, आणखीन थोडस हलकं झालंय, आणखीन थोडस ढील झालंय. पहिला मॅच आहे जन्नाई देवी चषकाचा पहिला सामना. काय रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. सामना कधी एकीकडे, कधी दुसरीकडे, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी आद्यात तर कधी मध्यात. हो, इथे फटका फसलाय, फटका फसलाय. ही कॅच नाही तर ही मॅच पकडली. शैलेश पवार ज्याच्या नावाची चर्चा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत होती, ती चर्चा कुठेतरी थांबली. तो महत्वाचा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना स्वतःवरती बराच नाराज असेल. त्याची जड पावलं मैदानाच्या बाहेर जात नाहीयेत तरी सुद्धा त्याला मैदानाच्या बाहेर जायला भाग पाडलंय. चांगली विकेट इथे संपन्न झाली. तीन मध्ये बनवायचे आहेत 9.
अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच अजूनही दोन्ही बाजूला आहे. रोहित कदम नवीन फलंदाज. हो, बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू चांगला होता. धाव मिळणार नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. 2 मध्ये बनवायचे आहेत न. कुठेतरी नक्कीच पृथ्वीराज जाधवची कमतरता इथे भासली. शैलेश पवारचा खेळ इथे जो दमदार होता तो कुठेतरी थांबला. त्यानंतर मात्र ही मॅच या टप्प्यावरती येऊन थांबली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांनी हा बॉल नाकारलाय. 1 बाउन्स देखील दंडित केलं जाते. पुन्हा या टप्प्यावरची गोलंदाजी श्रेयस करू शकत नाहीये. 2 मध्ये बनवायचे आहेत 8. चांगला स्ट्रोक इथे आपण पाहतोय. आहे क्षेत्ररक्षक डीपला प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव इथे पूर्ण झाली. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. ही मॅच इथे येऊन थांबली आहे. कोण घेऊन जाईल हा सामना? हृदयाची धडधड वाढली आहे. काळजाचे ठोके इथे वाढलेत. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. सामना संपलेला नाहीये. शेवटचा बॉल. 6 धावेंची गरज. ओहो, पुढे येऊन भिरकवायचा प्रयत्न, परंतु हा बॉल चांगला होता. बॉल चाललाय 22च्या रूपामध्ये 1 धावेसाठी, परंतु हा सामना इथे संपला जातोय. परंतु नक्कीच अगदी अक्षरशः नाकी 9 आले होते हा सामना सोडवता, परंतु शेवटच्या क्षणाला निकाल सुटला. आणि मानाय देवी स्पोर्ट्स अमराई संघाच्या बाजूने आणि पहिल्या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवत असताना ही मॅच मात्र इथे घेऊन गेलाय. अभिनंदन टीम मानाय देवी स्पोर्ट्स अमराई. हार्ड लक बॅड लक. तुमचा खेळ अगदी सुरेख राहिला. अगदी प्रतिस्पर्धी संघ खेळत असताना त्यांच्या नाकी न आणण्याचं काम तुम्ही केलं. शैलेश पवारचा खेळ नेहमी स्मरणात राहील. तर